नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट मनोहर आणि आता हा माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 म्हणजेच महा TET 2021 घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर सोपविलेली असून ही परीक्षा रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. मग आता इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी आणि इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या सर्व परीक्षा मंडळांच्या सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित या सर्व शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर जर तुम्हाला नियुक्ती हवी असेल तर त्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे तुमच्यासाठी आवश्यक आहे किंवा अनिवार्य आहे. मग आता या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ही दिनांक 3 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे आणि दिनांक 25 ऑगस्ट 2021 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज यासाठी भरता येतील आणि त्याच्यामुळेच तुम्हाला या परीक्षेबद्दलची इत्थंभूत माहिती देणे त्यासोबतच या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज किंवा या परीक्षेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया मी या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तत्पूर्वी मी आपल्याला सांगतोय की या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं वेळापत्रक कसं असणार आहे. तर यामध्ये ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे हा 3 ऑगस्ट 2021 ते 25 ऑगस्ट 2021 पर्यंत असणार आहे. त्यानंतर जे आपण प्रवेश पत्र किंवा प्रवेश अर्ज भरलेले आहेत त्यांची ऑनलाईन प्रिंट काढून ठेवण्याचा कालावधी आहे 25/9/2021 ते 10/10/2021. त्यानंतर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 म्हणजे पेपर 1 हा होणार आहे दिनांक 10/10/2021 म्हणजेच 10 ऑक्टोबर 2021ला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 म्हणजे दुसरा हा होणार आहे तुमचा त्याच दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबर 2021ला आणि याची वेळ असणार आहे दुपारी 2 ते सायंकाळी 5:30. तर अशा प्रकारे या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं हे वेळापत्रक असणार आहे. आता मित्रांनो, मी आपल्याला सरळ सांगतोय की या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण जो अर्ज भरणार आहात तर त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या पायऱ्या असणार आहेत आणि त्या पायऱ्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, या परीक्षेसाठी आपल्याला आपला आवेदन अर्ज किंवा उमेदवारी अर्ज सादर करायचा आहे. चला तर मी डायरेक्ट तुम्हाला आता त्या गोष्टीकडे घेऊन जातोय की जिथे तुम्हाला मी त्या सर्व स्टेप्स सांगणार आहे. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण जेव्हा अर्ज करायला जाल किंवा ऑनलाईन नोंदणी करायला जाल त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी नक्की लक्षात घ्यायच्या आहेत. तर या शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी आणि अर्ज भरण्याचे जे टप्पे आहेत ते अशा प्रकारचे आहेत. पहिल्यांदा करायची आहे आपल्याला ऑनलाईन नोंदणी, त्यानंतर करायचं आहे पोर्टल लॉग इन, त्यानंतर आपल्याला आवेदनपत्र भरायचं आहे, त्यानंतर अर्जातील जी माहिती आहे तिची आपल्याला पडताळणी करायची आहे, त्यानंतर ऑनलाईन आपल्याला परीक्षेचं शुल्क भरायचं आहे आणि शेवटी आपल्याला आवेदनपत्राची प्रिंट घ्यायची आहे. आता मी आपल्याला सांगतोय की या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची आहे. तर काय म्हणताय की अर्ज भरण्याविषयीच्या ज्या सर्व सूचना आहेत ह्या www.mahatet.in या संकेतस्थळाच्या होम पेजवरील डाव्या बाजूस असलेल्या महा TET 2021 उपक्रम यामधील नवीन नोंदणी करा या टॅबवर क्लिक करून आपण काय करू शकता, त्यावरच्या सूचना वाचू शकता. नंतर काय करायचं आहे, मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2021 साठी अर्ज भरू इच्छितो या पर्यायासमोरील जो चेक बॉक्स आपल्याला दिसेल तो आपल्याला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे.
आणि नंतर आपल्याला नोंदणी फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला डेमो सहित ते करून देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे उमेदवार नाही की जो यासाठी ऑनलाईन अर्ज भरणार आहे, आणि म्हणून मी आपल्याला फक्त याविषयीच्या पायऱ्या सांगत आहे. चला, तर आता मी आपल्याला सांगतोय की नवीन नोंदणी जर आपल्याला करायची असेल तर आपल्यासोबत ही माहिती आपण नक्की ठेवावी. कोणती? अर्जदाराचे प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मदिनांक, त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID. आता ही सर्व माहिती आपली अचूक भरून झाल्यावर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नोंदणी अर्जात नमूद केलेला जो ईमेल ID आहे आणि मोबाईल नंबर आहे त्यावरच आपल्याला सदर परीक्षार्थीचा TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड काय होईल? प्राप्त होईल. आपण जो नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID आहे तो या परीक्षेसाठी पुनर्नोंदणीसाठी आपल्याला पुन्हा वापरता येणार नाही, म्हणजे यांचा वापर आपल्याला एकदाच करता येईल. त्यानंतर बघा, पोर्टल लॉग इन आहे. पोर्टल लॉग इन कशा प्रकारे करायचं? तर www.mahatet.in या संकेतस्थळाच्या होम पेजवरील डाव्या बाजूस असलेल्या महाटीईटी 2021 उपक्रममधील लॉग इन या टॅबवर काय करायचं आहे? आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो पेज उघडेल त्याच्या उजव्या बाजूस जो असलेला रकाना आहे त्यामध्ये आपल्याला आपला TETचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. जर कदाचित तुमच्या हातून किंवा तुमच्याकडून पासवर्ड विसरला तर अशा वेळी तुम्ही फॉरगॉट पासवर्ड या पर्यायाचा, या ऑप्शनचा सुद्धा वापर करू शकता. आता मी तुम्हाला सांगतोय की ॲक्च्युअली आवेदनपत्र भरणे कसं करायचं, म्हणजे आवेदनपत्र कसं भरता येईल, अर्ज कसा करता येईल. तर तुम्हाला जो TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड मिळालेला आहे त्याद्वारे तुम्ही अर्ज करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर जी माहिती आवश्यक असणार आहे ती माहिती अशा प्रकारची आहे. जशी अर्जदाराविषयीची माहिती पहा, म्हणजेच उमेदवार जो अर्ज भरणार आहे त्याचं SSC प्रमाणपत्राप्रमाणे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव व आईचे नाव भरायचं आहे. जर नावामध्ये कोणता बदल असेल तर बदललेल्या नावाचीही तुम्हाला काय करायची आहे? माहिती द्यायची आहे. त्यानंतर अर्ज करणारा हा पुरुष असेल किंवा स्त्री असेल किंवा ट्रान्सजेंडर असेल तर तो पर्याय तुम्हाला अचूकपणे काय करायचा आहे? निवडायचा आहे. त्यानंतर SSC प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, SSC प्रमाणपत्र, त्यानंतर ज्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाले त्याचं वर्ष, महिना, बैठक क्रमांक हे सगळे आपल्याला अचूकपणे भरायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी आपण कोणताही एक पर्याय निवडून जी आपल्याला जो एक बॉक्स आपल्याला समोर दिसेल त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तो क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला भरायचं आहे नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्यास होय लिहा, जर नसाल तर मग नाहीवर क्लिक करा. त्यानंतरची माहिती तुम्हाला भरायची आहे अर्जदाराच्या संपर्काविषयीची. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सर्वे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, क्षेत्र, त्यानंतर शहराचे, गावाचे, पोस्ट असल्यास त्याचा उल्लेख, त्यानंतर जिल्ह्याचे ठिकाण, तालुक्याचे नाव हे सगळे तुम्हाला काय करायचं आहे? ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडायचं आहे. जर तुम्ही अर्ज करणारे महाराष्ट्राचे बाहेरील असाल तर अशावेळी ड्रॉपडाऊन लिस्टमधील जे पर्याय दिलेले असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला इतर राज्य हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा तालुका, जिल्हा आणि पिनकोड काय करायचा आहे त्यामध्ये नमूद करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती. जातीचा प्रवर्ग तुम्हाला ड्रॉपडाऊनमधून काय करायचा आहे? निवडायचा आहे. दिव्यांग असल्यास होय, नसल्यास नाही. होय पर्यायावर जर क्लिक केलं दिव्यांगाच्या तर तुम्हाला त्यावेळी दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, त्यानंतर लेखनिक हवा किंवा नाही ह्या सर्वांची माहिती तुम्हाला अचूकपणे त्यामध्ये नोंदवावी लागेल. त्यानंतर आता आपण बघूया अर्जाचा स्तर, म्हणजेच कशा प्रकारचा अर्ज असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी.
तुम्ही ज्या वर्गासाठी किंवा ज्या स्तरासाठी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडायचं आहे. जर इयत्ता 1 ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी अशा प्रकारे जर दोन्ही परीक्षा तुमच्या वेगवेगळ्या द्यायच्या असतील तर तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे ड्रॉपडाऊनमधून निवडू शकता. पण एकाच अर्जदाराला जर या दोन्ही परीक्षा द्यायच्या असतील 1 ते 5वी आणि 6वी ते 8वी तर त्याला वेगवेगळे स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, बोथ म्हणजेच दोन्हीसाठी हा पर्याय निवडायचा आहे. आता मी तुम्हाला माहिती सांगतोय परीक्षेचं माध्यम आणि केंद्र. काय म्हणते की तुम्ही परीक्षेला बसण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल तेच या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल. तुम्हाला द्वितीय भाषा निवडताना ती अचूकपणे निवडायची आहे. जर तुम्ही या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून मराठी निवडली तर तुमची द्वितीय भाषा इंग्रजी असेल आणि जर प्रथम भाषा तुम्ही इंग्रजी निवडली तर अशा वेळी तुमची द्वितीय भाषा काय असेल, मराठी असेल. त्यानंतर जर मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर माध्यम या सर्व याच्यामध्ये निवडलेले जर तुम्ही असेल तर दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील जे इतर घटक आहेत म्हणजे ज्याला म्हणतो नॉन लँग्वेज सेक्शन त्यांच्यासाठी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे द्विभाषिक तुम्हाला काय दिले जातील, प्रश्न दिले जातील. त्यानंतर अर्जदार हा ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे तुम्हाला तो ड्रॉपडाऊन लिस्टमधून करेक्टली काय करायचा आहे, निवडायचा आहे. मग आता या दोन्ही परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यासाठी तुम्हाला पेपर 1 साठी म्हणजेच कनिष्ठ प्राथमिक स्तरासाठी SSC पात्रतेविषयी तुम्हाला माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर HSCची पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता जर असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला टाकायची आहे. कोर्स, बोर्ड किंवा विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, श्रेणी या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, अचूकपणे त्याच्यामध्ये नोंदवायच्या आहेत. पेपर 2 साठी म्हणजेच वरिष्ठ प्राथमिक स्तरासाठी तुम्हाला SSC आणि पदवीच्या पात्रतेविषयी माहिती काय करायची आहे, भरायची आहे. त्यासोबतच HSC पदव्युत्तर पदवी, इतर शैक्षणिक पात्रता यामध्येही कोर्स, बोर्ड, विद्यापीठ या सर्वांची माहिती तुम्हाला काय करायची आहे, अचूकपणे नोंदवायची आहे. ही झाली शैक्षणिक पात्रता. आता पाहूया या TET लागणारी व्यावसायिक पात्रता काय आहे. व्यावसायिक पात्रतेमध्ये तुम्हाला पेपर 1 म्हणजेच कनिष्ठ प्राथमिक स्तरासाठी तुमच्याकडे DED किंवा समकक्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो शिक्षणशास्त्र पदविका बाबतची माहिती, त्या पदविकेचे नाव, विद्यापीठ, मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण या सर्वांना तुम्हाला काय करायचं आहे, अचूकपणे नोंदवायचं आहे. पेपर 2 साठी तुम्हाला काय करायचं आहे, शिक्षणशास्त्र पदविका म्हणजेच DED किंवा समकक्ष किंवा शिक्षणशास्त्र पदवी म्हणजेच BEd किंवा समकक्ष याबाबतची माहिती तुम्हाला त्यामध्ये काय करायची आहे, अचूकपणे नोंदवायची आहे. जर तुम्ही DED आणि BEd या दोन्ही उत्तीर्ण असाल तर त्याचीही माहिती तुम्ही अचूकपणे त्यामध्ये नोंदवायची आहे. आणि त्यासोबतच पदव्युत्तर शिक्षणशास्त्र पदवी असल्यास त्याविषयीची माहिती तुम्हाला काय करायची आहे, त्यामध्ये नोंदवायची आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषद यांच्याद्वारे जी TET घेतली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करताना कोणती दक्षता घ्यायची आहे याविषयीची मी तुम्हाला माहिती देत आहे. चला तर आपण आता समोर जाऊया. त्यानंतरचा पॉईंट आपण बघणार आहोत की अर्जातील माहितीची पडताळणी करणे. तुम्हाला काय करायचं आहे, जी तुमच्या समोर स्क्रीनवर माहिती आली आहे ती अचूक असल्याची तुम्हाला खात्री करायची आहे. जर तुम्हाला तिच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर शेवटी एडिट हा एक बटन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून आवश्यक ते बदल त्यामध्ये करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्क्रीनवर आलेली जी माहिती आहे ती जर अचूक आहे अशी तुमची खात्री झाली तर अशा वेळी तुम्ही पेमेंट या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन परीक्षा शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारे अर्जामधील माहिती बदलली तर त्याविषयी कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
आता आपण बघूया ऑनलाईन परीक्षेचं शुल्क कसं भरायचं. सर्व माहिती पूर्णपणे भरून झाली, त्यानंतर प्रतिज्ञापत्र वाचून तुम्ही ते मान्य केलं की काय करायचं आहे, तुम्हाला चौकटीमध्ये ते क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मला सेव्ह अँड प्रिव्ह्यू करायचं आहे. नंतर तुम्हाला पेमेंट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क संदर्भातील माहिती अचूक असल्याची तुम्हाला खात्री करायची आहे. त्यानंतर कन्फर्म अँड पे या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग असे तुमच्याकडे काय होतील, पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होतील. या सर्वांचा वापर करून, कोणत्याही एकाचा वापर करून आपण काय करू शकता, ऑनलाईन शुल्क भरू शकता. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे मित्रांनो की चलनाद्वारे किंवा ऑफलाईन शुल्क भरण्याचा यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यानंतर परीक्षा शुल्क एकदा तुम्ही जमा केले की त्यानंतर स्क्रीनवर भरलेल्या अर्जाच्या तपशिलाची माहितीचा फॉर्म तुम्हाला प्रिंट किंवा प्रिव्ह्यू या टॅबमध्ये उपलब्ध होईल. ठीक आहे. आणि ट्रान्झॅक्शन डिटेल्स, ट्रान्झॅक्शन रिसिप्ट, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री यामध्ये तुम्हाला तो स्क्रीनवर दिसेल. तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ट्रान्झॅक्शन रिसिप्ट आणि त्याची प्रिंट काय करता येईल, घेता येईल. शेवटचा मुद्दा यामध्ये आहे की आवेदनपत्राची प्रिंट कशा प्रकारे घ्यायची. तर परीक्षा शुल्क तुम्ही एकदा भरलं की त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट प्रिव्ह्यू या टॅबचा वापर करून तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या आवेदनपत्राची प्रिंट घेऊ शकता. आवेदनपत्राची प्रिंट तुम्हाला कोणत्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडे किंवा शिक्षणाधिकाऱ्याकडे यांच्याकडे जमा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार आहेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, तर त्यांचा आराखडा आणि त्यांचे स्वरूप कसं असणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाणार आहे. यामध्ये जो प्राथमिक स्तर आहे म्हणजेच पेपर 1 हा 1ली ते 5वीच्या वर्गासाठी ज्यांना अध्यापन करायचं आहे अशा शिक्षकांसाठी आहे. आणि जो उच्च प्राथमिक स्तर आहे पेपर 2 हा इयत्ता 6वी ते 8वी या वर्गासाठी ज्यांना अध्यापन करायचं आहे अशा शिक्षकांसाठी हा पेपर होणार आहे. जर आपल्याला प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करायचं असेल तर दोन्ही पेपर तुमच्यासाठी काय असतील, देणे बंधनकारक असतील. आता आपण बघूया पेपर 1 इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक स्तरचा एक प्रकारचा आराखडा कसा असेल. तर यामध्ये तुम्हाला एकूण 5 विषय दिले असतील आणि त्यांच्यासाठी तुम्हाला प्रश्नसंख्या जी असेल ती सारखीच असेल आणि त्याचे गुणसुद्धा सारखेच असतील. तर पेपर 1 मधला पहिला जो विषय असेल तो असेल बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हा 30 गुणांचा असेल. यामध्ये प्रश्नसंख्या असेल 30 आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, बहुपर्यायी. त्यानंतर भाषा 1 यावर सुद्धा 30 गुण असतील, प्रश्नसंख्या असेल 30, हा सुद्धा बहुपर्यायी असेल. त्यानंतर भाषा 2 यामध्ये असतील 30 गुण, प्रश्नसंख्या 30, प्रश्नांचे स्वरूप असेल बहुपर्यायी. त्यानंतर गणित यामध्ये गुण असतील 30, प्रश्नांची संख्या असेल 30 आणि प्रश्नाचं स्वरूप असेल बहुपर्यायी. आणि एक शेवटचा विषय असेल परिसर अभ्यास, यावर गुण असतील 30 आणि प्रश्नांची संख्या असेल 30 आणि प्रश्नांचं स्वरूप असेल बहुपर्यायी. तर पेपर 2ची माहिती मी तुम्हाला आता सांगतोय. तर यामध्ये तुम्हाला जे विषय असतील ते कोणते असतील, तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा पहिला विषय असेल. यामध्ये एकूण गुण असतील 30, प्रश्नांची संख्या असेल 30 आणि प्रश्नांचं स्वरूप असेल बहुपर्यायी. त्यानंतरचा विषय असेल भाषा 1, गुण 30, प्रश्नसंख्या 30 आणि प्रश्नांचं स्वरूप बहुपर्यायी. त्यानंतरचा विषय असेल भाषा 2, गुण 30, प्रश्नसंख्या 30 आणि प्रश्नांचं स्वरूप असेल बहुपर्यायी. त्यानंतर यामध्ये चौथा विषय असेल पहा, यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतील. एक तर तुम्हाला गणित व विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल. या दोन्हीवर तुम्हाला गुण असतील एकूण 60, प्रश्नांची संख्या असेल 60 आणि प्रश्नांचं स्वरूप असेल बहुपर्यायी. आणि एकूण हा जो पेपर 2 असेल हा असेल तुमचा 150 गुणांचा. तर अशा प्रकारे मित्रांनो मी आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा 2021 बद्दल परीक्षेचा आवेदन अर्ज कसा करायचा, त्यासोबतच यासाठी असलेला अभ्यासक्रम कसा असेल आणि
त्यासोबतच यामध्ये तुम्हाला कधीपासून किंवा कोणत्या तारखेपासून अर्ज करायचा आहे, त्याची डेडलाईन काय असेल, या सर्वांची इत्थंभूत माहिती मी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यामुळे या व्हिडिओच्या एंडिंगला जाता जाता शेवटी आपल्याला फक्त एवढंच म्हणेन की आपण जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या या चॅनलचा नेहमी मोटो आपण लक्षात ठेवायचा आहे, तो आहे एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन.